बाईसाहेबांना भेटायला गेले होते, मला माझी बाजू मांडायची होती म्हणून. मग मी माझी बाजू मांडली, पण बाईसाहेबांना नाही पटली ती. कारण मी निर्दोष आहे याचा माझ्याकडे काय बी पुरावा नाही. हे बघा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आई चिडलेली आहे, त्यामुळे तुम्ही कितीही समजावून सांगितलं, मनापासून सांगितलं, तरी तिला ते पटणार नाही. आणि हे सुद्धा खरं आहे की आपल्याकडे पुरावा नाही. तुम्हाला आईचा राग येऊ शकतो, पण नाही छोटे मालक, मी त्यांच्यावर चिडले नाहीये आणि त्यांचं अगदी बरोबर आहे. पण मलाच काही मार्ग दिसत नाहीये ना, त्याचाच वाईट वाटतंय बघा. माझ्या डोक्यात वेगळेच विचार चालू आहेत आणि मी वेगळंच काहीतरी करते. काय बी कळत नाहीये काय करू ते. आता तुमच्या मनात काय चालू आहे हे मी समजू शकतो, पण मी एवढंच म्हणेन की तुम्ही काळजी करू नका. आणि एक लक्षात ठेवा, जे काही सत्य आहे ना, ते आज न उद्या बाहेर येईलच. मी ते शोधून काढेन. चिंगी, एक काम करतेस का? सांग ना. नाक्याजून हिंग घेऊन येशील माझ्यासाठी? होय. 20 रुपये आणि घे 10 रुपये. येताना कुल्फी खाऊन ये. मामी, मी हिंग आणते, पण मला हे वरचे 10 रुपये नको. अगं पण कुल्फी आवडते ना तुला? असं नाही ग, पण रमाताई वरचा आळ जोवर जात नाही ना, तोवर मी कुल्फी खायची नाही असं ठरवलंय. कुठनं येतो ग एवढा समजूतदारपणा तुझ्यात? हा, अगं तुझ्या वयाच्या पोराने हसावं, खिदळावं, मस्ती करावी, रुसावं. हा, येताना कुल्फी खाऊन ये. जा. बर. मामी, हा, अगं मला सांगायचंच ना, मी आणली असते हिंग. काय नाही ग, चिंगी घरात बसून बसून ना कंटाळली होती, म्हणून म्हणलं तिला नाक्यावर जाऊन हिंग घेऊन ये. बाकी काही नाही. पण तू कुठे गेली होतीस? वाड्यावर गेले होते. वाड्यावर? चोरीच्या प्रकरणाबद्दल बोलायला का? झालं बोलणं? बोलीस बाईसाहेबांशी? वय बोलले मी. हा, या वेळेला शांतपणे समजावून सांगायचा प्रयत्न केला की मी चोरी नाही केली म्हणून, पर त्यांना काय ते पटलंच नाही. वाटलंच होतं बघ मला. पर आता समजा संपलं असलं ना, तरी बी मी थांबणार नाहीये मामी. मी चोरी नाही केली, मी चोरी नाही केली हे सांगण्याऐवजी ना, चोरी कोणी केली आहे ते शोधून काढणार आहे. त्याशिवाय खरं काय आणि खोटं काय कोणालाच कळणार नाही. नाही म्हणजे कामच नाही करणार असं नाही, पर माझा आणि चिंगीचा भार नाही येऊ देणार तुमच्यावर. रमा, अगं भार कसला? अगं रोजच्या खर्चाचं गणित आपण कसं ओढून ताणून बसवतो ते समजतंय मला, आणि तुम्ही बी किती जीव काढताय ते कळतंय. म्हटल्यावर माझी बी जबाबदारी आहेच की. अगं मी आता चिंगीला तेच म्हणत होते, एवढा समजूतदारपणा कुठनं येतो ग तुमच्यात? ती चिंगी पण तुझे सावली आहे बघ. रमा, अगं इतकी सोन्यासारखी आहेस तू. तुझ्या बाबतीत एवढं सगळं घडतंय ना, मला फार वाईट वाटतं बघ त्याचं. आता सोन्यासारखी म्हणतेस म्हटल्यावर परीक्षा घेणं, तावून सुलाकून घेणं आलंच की. आणि देव परीक्षा बघतोय असं समजायचं. म्हटल्यावर तोच मार्ग दाखवेल बघ. विश्वास आहे माझा. तसंच होऊ दे बाबा. काय विश्वा, काय म्हणतंय लग्न? चेहऱ्यावर वेगळी चमक दिसते रे. अगदी बरोबर बोलला जित्या. घ्या चहा घ्या. हो दादा, तुम्ही कशाला त्रास घेतला? आम्हाला आवाज दिला असता, आम्ही आलो असतो ना. ठीक आहे रे. का आजारी नाहीये? तो नाहीये, तो सुट्टीवर गेलाय. हा, तालुक्याला गेलाय ना तो. हो, तुला कसं कळलं? अहो दादा, मला दिसला तो तिकडे. हो, त्याच्या आईची तब्येत बरी नाहीये म्हणून तो गेलाय. काय? आईची तब्येत बरी नाही? हो, त्याच्या आईची तब्येत बरी नाहीये म्हणून त्यांनी सुट्टी घेतली. दादा, अरे सुट्टी हवी म्हणून तुम्हाला भप्पाऱ्या दिलेल्या दिसतंय. नाही रे,
आई आजारी असं खोटं कशाला बोलेल कोण? सुट्टी घेऊन मजा करण्यासाठी. नाही आता मला सांगा, आई आजारी असताना असं कोणी साड्या घेतं का बायकोला घेऊन? अहो मी बघितलं त्यांच्या हातात साड्या. नाही मला नाही वाटत त्याची आई आजारी बिजारी असेल म्हणून. नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तो दुसरा कोणतरी असेल. बस का दादा, अहो मला चांगला आठवतोय तोच होता. तर त्याच्या घरच्यांना ओळखत नाही का मी? नक्की तोच होता का? 101% दादा. तुला हे सगळं कोणी सांगितलं? कसं आहे ना, गावची खबर आम्हाला पण ठेवावीच लागते. तुमच्या वाड्यावरच कोण फुटेरे ना ते शोधा आधी. प्रताप दादा, दादा, प्रताप दादा, एवढा कसला विचार करताय? मामी, अगं तू ते काय करत बसलीस? जा तिच्या संग गप्पा मार जा. अगं नुसतं बसून तरी काय करू, आणि काम करता करता गप्पा मारता येतातच की. सुमे, आता 4 जणांचा स्वयंपाक तरी तुला यायला पाहिजे बर का. काय ग सुमे, कधी आलीस ग? नाही सगळं बरं चाललंय ना? बरं झालं कधी आली हे विचारलं, का आलीस आणि कधी जाणार हे नाही विचारलं. अगं तुला का वाटतं मी असं उलट विचारेन म्हणून? नाही, एवढ्या वर्षात कशासाठी कुणाचं डोकं खाशील ना, त्याचा अंदाज आहे मला. अहो तुम्ही नाही विचारलं तरी मी सांगणार आहे का मी इथे का आली ते. बरं बाबा सांग. मी आलीये ते आपल्या लाडक्या रमाला भेटायला. असं का? आज लय प्रेम होतो जातंय रामावर. जाणारच ना, तिनं कामच असं एवढं भारी केलंय. म्हणजे एकदम धडाका. काय रमा, तू तर लय भारी प्लॅन केला होता ग. मोठा हात मारायला निघाली होती. सुपर प्लॅन केला होता. पण रमा, तू ह्याच्यासाठी ना जरा फिल्म पाहायला पाहिजे होत्या ग. सस्पेन्स चोरीवाल्या. तुझ्या जागी मी असते ना तर ते ब्रेसलेट घरी घेऊन आले असते. माझ्याकडे 101 प्लॅन होते ग. जरा चोरीमध्ये चुकलीस तू. सुमे, भलत चलते आळ घेऊ नको त्या पोरीवर. तोंडावर जरा. लग्न झाले आता तुझं डोक्याचा जरा तरी वापर कर. नको तेवढ्या नको ते विषय काढत असते. तुम्हालाच गप्प कर. नाही मी गप्प पण बसते, पण बाहेर गावभर जी चर्चा चालू आहे त्याचं काय? बाहेरच्या गावातल्या लोकांना गप्प करणार आहे का? अगं बाहेरच्यांचं जाऊच दे, तिच्या बाबतीत जे काही घडलंय म्हणून तिला आपणच आरोपीच्या पिंजरात उभं करायचंय का? बरोबर आहे ग. आला रमाचा पुळका तुला. रमा लाडकी आहे ना तुझी. अगं मी तर पळून गेले होते, पण अर्ध्यात मला परत घरी घेऊन आले. आणि नाही ती बडबड केली मला. अगं पण हिने तर चोरी केलीये, त्याचं कोणालाच काही पडलं नाहीये. हे बघ सुमे, आधी नीट ऐक आणि मग बोल. तुला जे काही वाटतंय ना तसं काहीच झालेलं नाहीये. मी चोरी केलेली नाही आणि माझ्यावरचा आरोपही अजून सिद्ध झालेला नाही. आणि लवकरच खरं काय ते लोकांना कळेलच. अरे वा, एवढा विश्वास. पाहते ना आता कोण शोधून काढणार आहे ते. तुमचे छोटे मालक का त्या बाई साहेब? तोंड पारशात आली मोठी तोंड घेऊन. सुमे, तोंडाच्या टिपऱ्या बंद कर आधी. आता चालूय, जाऊ का बाहेर? रमा, तिच्याकडे कुठं लक्ष देतेस तू? जाऊ दे, चल चल. हॅलो हॅलो हरी, कुठे आहेस? म्या दवाखान्यात आहे. बोललो नव्ह का, आईची तब्येत ठीक नाही म्हणून तिला ऍडमिट करायला आलो तू. अरे बापरे,
आईची तब्येत कशी आहे मग आता? नाही ठीक आहे म्हणजे 2-3 दिवसानं सोडलं की येतो कामावरती. काळजी घे हा. आणि काही लागलंच तर कळ मला. आणि पैशांची गरज असेल तर ये वाड्यावर. कशाला दादा, नाही लय उपकार झालं तुमचं. बरं ठीक आहे, काळजी घे हा. वय वय दादा. पिंट्या तुला काही कळतं का रे? अकलेचा काही पत्ता आहे का नाही? स्वतःचं डोकं तापवतोय, आमची डोकी तापवतोय. काय गरज होती छोट्या मालकाला जाऊन बोलायची? मी नव्हतो गेलो छोट्या मालकांच्या मागे माझ्याशी बोला म्हणून. तेच आले माझ्या समोर त्यांचं ते लोखंडी दूध घेऊन. पहिलं कसं बोलतोय? त्यांच्यामुळे आपलं घर चालतंय. उद्या माझंही काम गेलं म्हणजे तुझ्या डोक्यातला गरम कोळसा केवढ्याला पडेल आपल्याला? अगं मामी, असं काय बी होणार नाही बघ. रमा, असं काही होणार नाही असं कसं म्हणतेस अगं तू? आधीच चोरीचं प्रकरण आहे, त्यातनं हा तिथं जाऊन बोलून आला. नोकरी गेली म्हणजे वाड्यावरनं बाहेर पडताना त्या दिवसाचा दिवस फक्त मी धरते कामाचा. अगं उद्याचा भरोसा पण नाही देता येत. अगं तू कशाला काळजी करतेस? त्या प्रकरणावरून काढायचं असतं ना तर त्यांनी तुला केव्हाच काढलं असतं. अगो हो, पण ह्याला गरजच काय होती तिथं जाऊन बोलायची? 2 वेळाला गिळायला मिळते ना ह्याला, मग घरात बसवून गिळावं ना. एक काम धंदा पण काही करायचा नाही. बस आता बस. सारखं सारखं तेच तेच ऐकून नको दाखवू मला. तुला सांगितलं ना मी करणार आहे काम, शोधतोय काम. 3-4 जणांना सांगून ठेवलंय मी. आणि आता मी ठरवलंय ना तर मिळेल का? अगं आपण ठरवून काही होत नसतं. लोकांनी काम द्यायला लागतं त्याच्यासाठी. कारण लोकांना माहित असतं ना कोण कसं आहे आणि कोण कसं नाही ते. ए बाई, तू आता गप्प बस. कशाला आगे तेल घालते? तू म्हणाला ना नोकरी करतो तेवढंच खूप आहे आमच्यासाठी. आई, पाहुण्यांना म्हणा आम्ही मुंबईला जाऊन नुसतंच अर्ध्या वाटेवरून परत नाही आलो. तिथं जाऊन काम करून पैसे कमवून मग परत आलोय. कामं कशी मिळवायची ना ते आम्हाला का सांगू. आई हा नोकरी करू शकणार आहे का? हा, त्याच्यासाठी मालकाचं ऐकावं लागतं अगं. आणि तसं मी नोकरी करून काय तीर मारणार आहे मला चांगलंच माहितीये. आई, मी तुला आधीच सांगितलंय की हा आपल्या घरातला प्रश्न आहे. आई हा काय बोलतोय? आपल्या घरातला प्रश्न म्हणजे काय? आई, पाहुण्यांचे कान काय घर बसल्या खाऊन फुटले काय? नाही, ऐकून असेल आलं ना तर परत सांगतो. बाहेरच्या लोकांनी आपल्या विषयात बोलायची काही गरज नाही. आई, घरचे आणि बाहेरचे हा विषय माझ्याशी करायचा नाही, सांगून ठेव याला. काय विषय चाललाय म्हणजे? हे बघ, आता आपण लग्न लावून दिलंय ना, मग आपलं काम संपलं. त्यांनी तिकडे स्वतःचं घर बघावं. इथं दुसऱ्याच्या विषयात चोंबडपणा करायची काही गरज नाही. आई, मी आणि हे तुम्हाला दोघांना भांडायचं असेल ना ते एकमेकांच्या समोरासमोर उभा राहून भांडा. मला मध्ये घेऊ नका. आणि घरामध्ये शांतता राहिली तर चालणारच नाही का तुम्हाला? रमा, ए रमा, अगं तू नको विचार करू. होईल सगळं ठीक. आणि नको मनाला लावून घेऊ. अगं मामी, मी वेगळाच विचार करते बघ. काय ग? एक अर्थ बरंच झालं पिंट्या दादा छोट्या मालकांना भेटून आला ते. कसं काय? यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की पिंट्या दादांना अंकुश भाऊंना काहीच सांगितलं नाहीये याची खात्री छोट्या मालकांना पटली. पण जर का असं असेल तर मग ही गोष्ट अंकुश भाऊंना सांगितली तरी कोणी? त्याला रमा यांना. एक मिनिट. हॅलो, बोला. हो बोलतोय. हो घेतो आम्ही सेशन. तुम्हाला अरेंज करायचे असतील तर सांगा.
मी या नंबरवर सगळ्या डिटेल्स पाठवतो. आणि फक्त पहाटेचा नजारा बघा. यू विल एन्जॉय. आठवलं दादा, आठवलं मला. पटकन फोन ठेव. मी तुम्हाला कॉल बॅक करतो. हो हो हो. काय झालं? अरे असं बघू नकोस माझ्याकडे. मला आत्ता अचानक आठवलंय त्या दिवशी काय घडलं होतं ते. तू असं फोनवर बोलत इथपर्यंत आलास ना, हा तसंच त्या दिवशी मी पण फोनवर बोलत इथपर्यंत आले होते. तुझ्या हातात जसं डायरी पेन होतं ना, तसंच माझ्या हातात ब्रेसलेट होतं. तू ते डायरी पेन इथे ठेवलंस. माझं ब्रेसलेट मी इथे ठेवलं का ते इथेच कुठेतरी पडलं ते मला आठवत नाहीये, पण ते इथपर्यंत तरी माझ्यासोबत नक्की होतं. आणि इथून पुढे बहुधा तरी ते माझ्या बरोबर नव्हतं. आणि त्यावेळी रमा कुठे होत्या? ती आत किचन मध्ये होती ना. म्हणजे थोडक्यात त्या जिथे होत्या म्हणजे किचन मध्ये, तिथे तू ब्रेसलेट विसरली नाहीस, किंवा ते तिथे नाही तर इथे बाहेर गायब झाला असावं, बरोबर? एक्झॅक्टली. आता प्रश्न असा आहे की ब्रेसलेट जर इथे राहिलं किंवा इथे पडलं तर किचन मधून बाहेर आल्यावर त्यांच्या पिशवीपर्यंत कोणी पोहोचवलं? आजपर्यंत आपल्या वाड्यात असं कोणी कधीच केलं नव्हतं. दुसऱ्याला फसवण्याची, कुरघोडी करण्याची कधीच कोणाची हिंमत झाली नाही. हे ज्याने कोणी केलंय ना त्याला मी सोडणार नाही. रमा निर्दोष आहेत आणि त्यांच्यावर अन्याय मी होऊ देणार नाही. मंजू ये की. तू बरी आहे ना रमे? वय अगं आतमध्ये तर चल, चहा टाकते मग तुझ्यासाठी. अगं नको, वाड्यावर लवकर जायचंय. जाता जाता म्हंटल 5 मिनिटं भेटून जावं तुला म्हणून आले बघ. बर. मला म्हणाली बरी आहेस, पर तुझ्या चेहऱ्यावरून तर तसं काही वाटत बी नाहीये. कामाचं काय झालं दुसऱ्या? काहीच नाही ग, सध्या घरीच आहे. अगं असं काय करतेस तू? पटापटा काम शोध की. आणि ह्या गावात नसेल मिळत तर शेजारच्या गावात बघ. खरं आहे ग तुझं मंजू. आता चिंगीची शाळा बी सुरू होईल, तिचा खर्च वाढेल. आणि त्या सुमीच्या लग्नात बी लई खर्च झालाय बघ. मामा मामींनी साठवलेले पैसे बी संपले. आता चिंगीच्या शाळेसाठी मी त्यांच्याकडे बी मागू शकत नाही ग पैसे. म्हटल्यावर आता काम तर शोधावंच लागेल मला. तू काळजी नको करू, समजा नीट होईल बघ. आता असंच म्हणावं लागेल. आणखीन काय? पण मंजू, बरं झालं तू आलीस. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. अगं बोल की. अगं त्या दिवशी स्वयंपाक घरात आपल्या दोघींना सोडून आणखीन कोणी आलं होतं का ग? नाही ग. एकदा नीट आठवून बघ ना मंजू. म्हणजे असं कोणीतरी ज्याला तू पाहायला असेल पण तुला आठवत नाहीये. नाही, कोणी बी नव्हतं. म्हणजे त्या दिवशी आपण दोघीच होतो. मग माझ्या पिशवीला हात कोणी लावला? रमे, तू माझ्यावर संशय घेतेय का? की फिरून फिरून माझी चौकशी करतेय? नाही ग मंजू, असं अजिबात नाही बघ. आणि संशय कसला? मी असंच विचारलं. आणि मी हरिभाऊंना बी विचारणार आहे बघ. तू उगाच मनाला लावून नको घेऊस. मला फक्त त्या माणसाला शोधायचं आहे आणि खरं काय ते समोर आणायचंय. तू समज शोधून काढ आणि खरं काय ते सगळ्यांसमोर आण. चल मी येते, मला उशीर होतोय. अगं असं काय करते मंजू? आत्ता आली आणि निघाली बी लगेच. अगं उशीर झाला तर बाईसाहेब ओरडतील मला. येते मी. बरं थांब, मला बी यायचं आहे दुकानात. आपण संगत जाऊया. बरं चल लवकर चल. काय झालं? एवढ्या गडबडीत कुठे चालला? हरिभाऊंना भेटायला. हरीला? का? छोटे मालक, आता घटनेच्या साक्षीदारांना पण विचारलंच पाहिजे ना. त्यामुळे भेटायला चालली त्यांना. आणि प्रश्न बी विचारायचे आहेत. मंजूला भेटले मी, आता हरिभाऊंना बी भेटायचंय. आता त्याची काहीच गरज नाही. का असं का म्हणता तुम्ही? का म्हणजे काय? हरी काय सांगणार आहे तुम्हाला? तुम्ही खऱ्या चोराला समोरून जाऊन जरी विचारलत ना तरी तो नाहीच म्हणणार.
किंवा तो उडवाउडवीची उत्तरं देणार. त्या हरीचं जाऊ द्या, पण तुम्हाला सांगू, मला तुमचं खूपच कौतुक वाटतं. ही गोष्ट जर दुसऱ्या कोणाच्या बाबतीत घडली असती ना, तर ती व्यक्ती आतून पूर्णपणे खचली असती. पण तुम्ही अजूनही शांत आहात, एकदम नम्रपणे संयमाने आपली बाजू मांडतात. दॅट्स रिअली ग्रेट. हा असा कौतुकाचा वर्षाव करून कलंक धुतला जातोय वय. कलंक धुण्यासाठी शोध घ्यावा लागेल, लोकांना प्रश्न विचारावे लागतील आणि मागे लागून त्यांची उत्तरं बी मिळवावी लागतील. नाहीतर हे आयुष्यभर नाही, आयुष्यभरासाठी नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, पण थोड्या वेळासाठी संयम गमावू नका. मग काय करू छोटे मालक? मला थोडा वेळ द्या प्लीज. माझ्यावर विश्वास ठेवा. हरीला भेटू नको असं का म्हणाले असतील छोटे मालक?